कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अजून किती वेळ यार, कधी येणार आहे ही बाई? झोप येते मला. मला आज रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज पाहिजे. ठीक आहे मॅडम, देतो. तनया, हा अगं यांचा वेगळा डबा भरलायस ना ग? हो हो आई, रेडी आहे. बघ, गोळ्या ठेवल्यास ना? हो. ते शिऱ्याचं भांड तसंच मध्ये राहू देत, आकाशला दिसेल म्हणजे. अरे वा, काय खवंग वास सुटलाय. काय ग जयश्री, काय केलंस काय? बाबा, आईने आज शिरा केलाय. हो, बघा, एक घास खाऊ देत, त्याचा सगळा राग कसा पळून जातोय ते. चांगलंय, असंच होऊ दे. आले चिरंजीव. आकाश, निघालास? हो. ये ना जरा. का? ये ना, बैस. काय झालंय? वा, खूप दिवसांनी बनवलंयस ना? हॉस्पिटलमधून तू आल्यापासून काहीच गोडाधोडाचं झालं नव्हतं ना. आज माझ्या हाताने भरवणार आहे तुला. एक मिनिट आहे. वसुंधरा, वसुंधरा, वसुंधरा नाही येऊ दे, मग सगळे एकत्रच खाऊ. तू मुद्दामून करतोयस का? काय? तुला माहिती आहे आकाश, हे वसुंधरासाठी नाहीये. ती या घरामध्ये पाणी सुद्धा पिऊ शकणार नाही. हा शिरा तुझ्यासाठी केलाय, तोच खायचास. नकोय मला. अरे दादा, असं काय करतोस? आईने किती प्रेमाने केलाय तुझ्यासाठी. असेल, पण जोपर्यंत वसुंधरांना खायला मिळणार नाही तोपर्यंत मी पण खाणार नाही. अहो, मी काय म्हणते, तुम्ही असं काय करतोयस तू? आता हिच्या पुढे तुला तुझ्या आईचं प्रेम पण दिसत नाहीये का? कसली शिक्षा देतोयस मला? आई, मी असं काही करत नाही. मला सुद्धा असे रोज रोज वाद झालेले नाही आवडत. नको ना वाद घालू, खा ना थोडा तरी. मी खूप प्रेमाने केलाय रे. ठीक आहे, वसुंधरांनी खाल्लेलं तुला चालणार आहे ना? ओके, मी पण नाही खाणार. चला निघतो. ते काय, तुमचं हे सुरूच राहील. मी आपल्या कामाला जातो. बाबा बाबा बाबा, थांबा ना, मी पण निघतो. मी ड्रॉप करतो तुम्हाला. नाही, नको, मी जाईन आपला. नाहीतरी तू आमचं ऐकतोस कुठे? चल जयश्री. मी पण येतो. अहो, वसुंधरा प्लीज, मला समजवू नका आता. बरं, मला आईबाबांकडे सोडता का प्लीज? चला. आई प्लीज, तुम्ही वाईट नका ना वाटून घेऊ. तुम्हाला माहिती आहे ना दादावर कुणाचा इन्फ्लुएन्स आहे. तू काय हे सगळं स्वतःच्या मनाने नाही करत आहे. हा मुलगा जर असा वागणार असेल ना, तर येऊ दे त्या वसुंधराला किचन मध्ये, करू दे काय करायचं ते. पण माझ्या मुलाला उपाशी ठेवू नको. काय हो आई, असं कसं? ही मग ती हळूहळू अख्ख्या घरावर राज्य करेल. अगं, पण माझा आकाश उपाशी राहिलेला नाही ना चालणार. मला काही असू दे, मला माझा मुलगा नीट राहायला हवाय.
बाकीचं सगळं देव बघून घे. आई म्हातारी किती इमोशनल व्हावं हे लिमिट आहे की नाही. काय करू काय करू काय करू मलाच विचारते. बोल बच्चा, काय न्यूज? मम्मा बॅड न्यूज आहे यार. What? तू म्हणाली होती तसंच होतंय. म्हणजे ही आई बस इमोशनल झालीये का म्हातारी. अरे तो आकाश दादा म्हणाला की वसुंधराला जेवायला नाही मिळालं तर तोही नाही जेवणार. ऐकून रडायला लागली स्टुपिड म्हातारी. आणि काय केलं माहितीये तिने, वसुंधराला किचन मध्ये यायची परमिशन दिली. म्हणाली की त्यापेक्षा येऊ दे वसुंधराला किचन मध्ये. मग इतकी सटकली आहे ना माझी ह्याच्यावर. अरे आता किचन मध्ये आली हळूहळू, तुला माहितीये ना ती. आधी श्वास घे, शांत हो बरं. आधी शांत हो. पण मग आता काय करायचंय मम्मा. आता काहीही करायचं नाही. आपला प्लॅन ऑलरेडी एक्झिक्यूट झालाय. आणि काय होईल, ती वसुंधरा पुन्हा किचन मध्ये काम करायला लागेल, इतकंच ना. करू देत ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवता नाही, आपल्याला जे हवंय तेच होणार आहे. मम्मा आर यू शुअर. 100%. फक्त एक काम करायचं, त्या वसुंधरावर बारीक लक्ष ठेवायचं. ओके ओके चल, मी नंतर बोलते तुझ्याशी. बाय. ठीक आहे बाय. आई ही तुमची कॉफी. नकोय ग मला काही. चित्त थाऱ्यावर नाहीये माझं. आकाश परत यायची वेळ टळून गेली, अजून पत्ता नाहीये त्याचा. भाऊजी काय पहिल्यांदा लेट येत आहे का. येतील. तू जरा फोन लावून बघ ना त्याला. ठीक आहे फोन आणते मी. एक्सक्यूज मी मॅम, प्लॉट नंबर 608 हाच आहे का? हा तुमचं पार्सल आणलं होतं. नाही, आम्ही कुठली ऑर्डर नव्हती केली. पण ॲड्रेस तर हाच दिलाय. पण आम्ही काही मागवलं नाहीये. हा काय पार्सल आहे बघायला मिळेल का. काय दुसऱ्यांची गोष्ट आहे ती. नाही हो. तुम्ही असं करा, आमच्या वॉचमनला विचारा, तो तुम्हाला करेक्ट पत्ता सांगेल. हा या. आला ग. बघा आले ना भाऊजी. उगाच टेन्शन घेता तुम्ही पण. आता हा भाऊजींना कशाला पत्ता विचारतोय, सांगितलं ना आपण. येस सर जरा ॲड्रेस सांगताय का? शुअर. अरे तुमचा प्लॉट नंबरच चुकलाय. एक काम करा, तुम्ही इथून सरळ झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.